रिंगणामधून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतलेली आहे। तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी शरद पवार यांना कळवलेलं आहे। पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत। उमेदवार कोण असावा या संदर्भात ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुद्धा घेत आहेत। ज्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, त्यांनी काय मतं व्यक्त केलेली आहेत आपण जाणून घेणार आहोत। साहेब, तुम्ही कोणत्या मतदारसंघात? आम्ही वायखंडा महाबळेश्वर मतदारसंघात। काय तुमचं मत काय व्यक्त केलं? आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब, महाराष्ट्रातली जी परिस्थिती बदलली आहे आणि ज्याप्रमाणे आज परिस्थिती सातारा जिल्ह्यावरती ना पार्टीवर आपली आलेली आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जो निर्णय घेतला होता कधी न इलेक्शन लढण्याचा, तो तुम्ही बदला आणि तुम्ही स्वतः साताराच्या मैदानात या आणि ह्या सर्व वृत्तींना ह्या सर्व गद्दारांना धडा शिकवा, अशी साहेबांना आम्ही सर्वांच्या समोर विनंती केली आहे। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा मूळ गाभा आहे, बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळे श्रीनिवास पाटीलांना पहिली पसंती आहे। त्यांनी निवडणूक लढण्यास नापसंती व्यक्त केली, पण त्यांना जर साहेबांनी परत फोर्स केला तर त्यांनी लढावी, कारण आपल्याला उमेदवार डिक्लेअर होताच आपले विजय निश्चित झाला पाहिजे। सगळे कार्यकर्ते काम करणारच, पण उमेदवारच असा पाहिजे, तोडीस तोड। कोण असावं तुम्हाला असं वाटतं? तुम्ही कोणाचं नाव व्यक्त केलं? श्रीनिवास पाटील किंवा शरद पवार। तुम्ही नाव कोणाचं व्यक्त केलं? आम्ही शरद पवार साहेबांना स्वतः लढावं असं नाव व्यक्त केलेलं आहे। जर पुढची साहेबांनी निवडणूक जर लढवायची असेल तर साहेबांनी स्वतः रिंगणात उतरावं किंवा श्रीनिवास पाटील साहेब स्वतः रिंगणात यावं, ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। श्रीनिवास पाटील यांनीच उभं राहावं, अन्यथा मग बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली तरी चालेल। आम्ही सर्व पवार साहेबांच्या बरोबर आहोत। आता श्रीनिवास पाटील हे सिटिंग खासदार आहेत, जर त्यांना तिकीट जर साहेबांनी हे केलं तर ठीक आहे, नाही झालं तर स्वतः शरद पवारांनी या मतदारसंघात उभं राहावं। हा बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्लाच राहिला पाहिजे आणि हा राहणार आहे। पुढचा उमेदवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे, कारण शेवटी आमच्यासाठी साहेब हेच उमेदवार आहेत। त्यामुळं साहेब ज्यांचं नाव सांगतील त्याचं सगळे कार्यकर्ते काम निश्चितपणे करणार। पवार साहेबांनी स्वतःच उभं राहावं आणि पवार साहेबांनीच निवडणूक लढवावी। मात्र पवार साहेबांनी जो काही निर्णय ह्याच्या अगोदर त्यांच्या उमेदवारीबद्दल त्यांनी जाहीर केलेला आहे, त्यानुसार मात्र आत्ता ते पुन्हा या बालेकिल्ल्यात आल्यानंतर निर्णय बदलतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन विजय राऊत सर,